नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 6 मधील 281 ते 291 ओव्यांच्या सहवासात आपण जाऊया. योग मार्गाचा आनंद ज्ञानोबाराय आपल्याला देतायत. योग्याच्या हृदयामध्ये कुंडलिनी जगदंब स्वरूप शक्ती आणि चैतन्य यांचं मिलन घडतंय. त्याचं बहारदार वर्णन ज्ञानोबाराय ओवीबद्ध रूपाने आपल्या समोर साकारतायत. योग्याच्या हृदयाकाशात आता ज्या घडामोडी घडतायत त्या समजून घेण्यासारख्या आहेत. मनाच्या डोळ्यांनी त्या बघण्यासारख्या आहेत. ज्ञानोबाराय म्हणतात, तया हृदयाचा परिवरी कुंडलिनिया परमेश्वरी तेजाची शिदोरी विनियोगिली. ज्ञानोबारायांनी ह्या ठिकाणी परिवरी हा शब्द योजलेला आहे. अर्थात हृदयाच्या घरामध्ये. अहो, जीवाचं खरं घर हे हृदयात असतं. त्याचाच उल्लेख ज्ञानोबाराय करतात. अशा ह्या घरामध्ये आता कुंडलिनी शक्ती अर्थात जगदंब माता ही परमेश्वराला अर्थात चैतन्याला आपल्या स्वतःला समर्पित करणार आहे. कुंडलिनी माता आपलं स्वतःचं तेज, त्या तेजाचीच जणू काही शिदोरी त्या चैतन्याला समर्पित करणार आहे. तो हा आता क्षण आहे. ह्या त्या घडामोडी आता हृदयस्थ साकारतायत. ज्ञानोबाराय अनेक रूपकांच्या आधारे आपल्या समोर ते वर्णन साकारतात. बुद्धीचे निशाके हात बोने निके द्वैत जेथ न देखे तैसे केले. कुंडलिनी मातेने जेव्हा आपल्या स्वतःच्या तेजाचीच शिदोरी चैतन्याला अर्पण केली त्यावेळी माऊली हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. जाणीव हे ज्या बुद्धीचं स्वरूप आहे ती बुद्धी सुद्धा त्याच्याबरोबर अर्पण झालेली आहे. आणि ज्या ठिकाणी बुद्धी संपूर्णपणे समर्पित होते तिथेच शरणागतीचा भाव प्रकट होतो. तेव्हा बुद्धीचे निशाके हात बोने निके, बुद्धीचाच बुद्धी सकट हा शिदोरीचा जणू काही नैवेद्य शाके चैतन्याला अर्पण केलाय. आणि आता त्या ठिकाणी बुद्धीच राहिलेली नसल्यामुळे दुसरं कोणी आहे ही जाणीव तरी कुठून उरणार. द्वैत जेथ न देखे तैसे केले अर्थात द्वैत मावळून गेले. ऐसी निजकांती हरविली मग प्राणुची केवळ जाहाली ते वेळी कैसी गमली म्हणावी पान. अहो, साक्षात प्राणरूपी शक्ती त्या शक्तीने सोनेरी वस्त्र नेसलं होतं. ते वस्त्र तेजाचं होतं. ते तेजच अर्पण करून टाकलं. ऐसी निजकांती हरविली. आणि मग परत मूळ जे प्राणस्वरूप होतं तेवढंच काय ते राहिलं. आता ते प्राणस्वरूप कसं राहिलं, कसं दिसतंय हे ज्ञानोबाराय आपल्याला सांगतायत. ज्ञानोबारायांच्या दृष्टीला आता ते प्राणशक्तीचं स्वरूप दिसतंय.
ते वेळी कैसी गमली म्हणावी पा. ज्ञानोबारायांची आपल्यावर फार मोठी कृपा आहे की हा योग आपल्या मनचक्षून समोर ते प्रगट करतायत. हो का जे पवनाची पुतळी. आता ज्ञानोबारायांना हे दिसतंय बरं. हो का जे पवनाची पुतळी पांघुरली होती सोनसळी, ते फेडून या वेगळी ठेविली तिया. त्या शक्ती स्वरूप जगदंब मातेने जो सोन्याचा मखमली शालूच म्हणू आपण, जो परिधान केला होता, पांघुरली होती सोनसळी, तो शालू तिने बाजूला ठेवला आणि आता फक्त पवनाची पुतळी होऊनच ती राहिली. पवनाची पुतळी म्हणजे पवनाची आकृती, जणू काही पवनाची बाहुली, तेवढीच ती राहिली. हे शक्ती स्वरूप चैतन्याला मिळेसपर्यंत ह्या पवनाच्या म्हणजेच वायुरूप बाहुलीने सोन्याची शाल पांघुरली होती. ती शाल चैतन्याला अर्पण केली आणि आता ती जणू फक्त वायूची पुतळीच बनून राहिली. ना तरी वायूचेनी अंगे झगटली, दीपाची दिठी निवटली, का लखलखोनी हरपली विजू गगनी. ज्ञानोबाराय म्हणतात, आता ही कुंडलिनी माता कशी वाटते, तर एक दिव्याची ज्योत असते आणि ती दिव्याची ज्योत वाऱ्याचीच जेव्हा तिला झुळूक लागते त्यावेळी ती विझते, पण वायुरूपच होऊन ती राहते. किंवा जणू काही आकाशात एकदम वीज कडाडते आणि लखलखीत प्रकाश विजेचा दिसतो, पण तो आपल्याला दिसतोय तो अनुभव घेसपर्यंत ती वीज त्या आकाशामध्येच लुप्त होते. तसं काहीस ह्या कुंडलिनी मातेचं झालंय. का लखलखोनी हारपली विजू गगनी, तैशी हृदय कमळ वेरी, दिसे जैसी सोनियाची सरी, ना तरी प्रकाश जळाची झरी वाहत आली. त्याप्रमाणे ह्या हृदयाकाशात असलेल्या हृदय कमळावरती ही कुंडलिनी माता प्रगट झालीये. ती एखाद्या सोन्याच्या सरीसारखी दिसतीये. किंवा ज्ञानोबाराय म्हणतात, किंवा एखादा प्रकाशाचाच झरा वाहावा. प्रकाश जळाची झरी, प्रकाशरूपी पाण्याचा झरा वाहावा, आणि तो सुद्धा कसा, तर विजेप्रमाणे लखलखीत. तसा झरात जणू हृदयकमळावरती वाहतोय असं रूप त्या मातेचं दिसतंय. मग तिये हृदयभूमी पोकळे, जिराली का एके वेळे, तैसे शक्तीचे रूप मावळे शक्तीची माझी. आणि हा जो प्रकाशरूपी जलाचा झरा आहे, तो प्रकाशरूपी जलाचा झरा हृदयरूपीच जमिनीच्या. आता हृदयरूपी जमीन माऊली म्हणतायत, कारण का, तर मूळ भूमी पृथ्वी तत्व हे तर कधीच लोप पावलंय. जलतत्व सुद्धा लोप पावलंय. त्यामुळे आता राहिलंय ते म्हणजे वायू आणि तेजतत्व. वायू तत्व आकाशात वास करतं आणि म्हणूनच जलतत्वाची उपमा देताना प्रकाशरूपी जल ज्ञानोबाराय म्हणतात, आणि हृदयरूपी पृथ्वी तत्व, हृदयरूपी भूमी. तर ह्या हृदयरूपी भूमीमध्येच
त्या भूमीच्या पोकळीमध्येच तो प्रकाशरूपी पाण्याचा झरा मावळून जावा, विलीन व्हावा. त्याप्रमाणे हृदयापर्यंत हे जे शक्तीचं रूप आहे, ते शक्तीचं रूप तिच्या स्वतःमध्येच मावळून जातं, विलीन होतं. तेव्हा तरी शक्तीची म्हणीजे, एरवी तो प्राणू केवळ जाणीजे. आता नाद बिंदू नेणीजे, कळा ज्योती. असं जे कुंडलिनी मातेचं दर्शन घडतंय, तोपर्यंत तिला शक्तीच म्हटलं जातं. पण एरवी पाहिलं तर आता ती केवळ प्राणशक्ती रूपाने राहते. आता ह्या ठिकाणी ना पृथ्वी तत्व, ना जलतत्व, ना तेज तत्व, तेज तेजात मावळून गेलेलं आहे. आता फक्त प्राणरूप होऊनच ती राहिली आहे. त्यामुळे तिथे नाद नाही, बिंदू नाही आणि कुठल्याही प्रकारची ज्योत नाही. थोडक्यात कुठल्याही प्रकारचा अनुभवामध्ये भेदच राहत नाही. मनाचा हन मारू का पवनाचा आधारू, ध्यानाचा आदरू नाही परी. एक प्रकारे लय साधलेली आहे, स्थिरत्व आलेलं आहे आणि त्यामुळेच कुठल्याही प्रकारे आता मनाचाही संयम करावा लागत नाही, मनालाही मारावं लागत नाही किंवा प्राणवायूचाही आधार घ्यावा लागत नाही. अर्थात मुद्दामून वेगळ्या प्रकारे प्राणायामही करावा लागत नाही किंवा मुद्दामून एखादं ध्यान धरू असा ध्यानाच्या बद्दल आग्रही करावा लागत नाही. हे कल्पना घे सांडी, ते नाही ये परवडी, हे महाभूतांची फुडी आटणी देखा. त्यामुळे आता एखादी कल्पना करावी किंवा एखाद्या कल्पनेचा त्याग करावा अशी सुद्धा आता तिथं स्थिती राहिली नाही. हे कल्पना घे सांडी, ते नाही ये परवडी. तो सुद्धा तिथे अभ्यास करण्याची आवश्यकता राहिली नाही. कारण का तर ह्या स्थितीमध्ये महाभूतांची फुडी आटणी देखा. कारण ह्या ठिकाणी पुढे आता महाभूतांची पंचतत्वांची आटणी होते, लय होतो आणि अशा प्रकारे हा योग मार्गातला लय ह्या हृदयाकाशामध्ये त्या योग्याच्या अनुभवाला येतो. पिंडे पिंडाचा ग्रासू, तो हा नाथ संकेतींचा दंशू, परी दाऊनी गेला उद्देशू महाविष्णू. ज्ञानोबारायांनी ह्या 291व्या ओवीमध्ये नाथ संप्रदायाचा फार मोठा संकेत आपल्याला प्रगट केलेला आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, नाथ संप्रदायातला जो योग मार्ग आहे त्या योग मार्गामधला पिंडे पिंडाचा ग्रासू, म्हणजेच पिंडाने पिंडाचा ग्रास घेतला, घास घेतला. अर्थात एक पिंड म्हणजे देहाकृतीने आकाराला आलेलं चैतन्य. थोडक्यात देहाच्या आकाराने प्रगटलेलं जाणवणारं चैतन्य आणि त्या चैतन्याने देहरूपी जो पिंड आहे म्हणजेच पंचमहाभूतांनी जो निर्माण झालेला आहे त्या देहाचाच ग्रास करून टाकला. म्हणजेच त्या देहाच्या ठिकाणी असलेल्या पंचमहाभूतांचा लय करून टाकला आणि आता त्या ठिकाणी फक्त एक चैतन्य राहिलं, एक अद्वैत नांदायला लागलं. हेच ते ह्या नाथ संप्रदायातल्या योग मार्गातलं गूढ बोलता बोलता साक्षात महाविष्णू दाखवून गेले, त्याचा उल्लेख करून गेले. हे ज्ञानोबारायांनी ह्या ओवीमध्ये प्रगट केलेलं आहे.
रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.